हॅलो स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम जे आहेत ते स्टडी केलेले की मेल आणि फिमेल यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्यामुळे रिप्रोडक्शन सक्सेसफुली होत नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला फिमेल्समध्ये 4 प्रॉब्लेम सांगितले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट होता इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, सेकंड डिफिकल्टी इन oocyte फॉर्मेशन, थर्ड ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट आणि लास्ट प्रॉब्लेम आपण त्याच्यामध्ये जो बघितला होता ॲबनॉर्मॅलिटी ऑर प्रॉब्लेम इन द इम्प्लांटेशन इन युटेरस. सो हे जे 4 प्रॉब्लेम आहेत हे आपण फिमेलमध्ये बघितले. तसेच मेलमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असतात. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम होता ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन सीमेल. त्यानंतर सेकंड तुम्हाला सांगितला तो जो प्रॉब्लेम होता तो स्लो मूवमेंट ऑफ दी स्पर्म. आणि लास्ट जो प्रॉब्लेम होता तो होता ॲनोमॅलीज इन द स्पर्म. सो हे काही प्रॉब्लेम जे आहेत ते मेल्समध्ये बघायला मिळतात. मग या प्रॉब्लेम्समुळे रिप्रोडक्शन जे आहे ते सक्सेसफुली होऊ शकत नाही आणि काही कपल्सना सक्सेसफुली चाइल्ड जे आहे ते होऊ शकत नाही. मग याच्यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये काही याच्यावरती रिमेडी किंवा सोल्युशन्स आहेत. तर सोल्युशन काय आहेत बघा. फर्स्ट इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, सेकंड सरोगसी अँड थर्ड इज स्पर्म बँक. सो 3 याच्यामध्ये आपण टेक्निक जे आहेत ते स्टडी करणार आहोत. यापेक्षा अजूनही वेगळे आहेत पण आपल्याला या 3 दिलेल्या आहेत. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, सरोगसी अँड स्पर्म बँक. सो याच्यामध्ये जो फर्स्ट आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन विवो म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिझम बॉडीच्या आतमध्ये नॅचरल जेव्हा होतं तेव्हा त्याला इन विवो असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये नॅचरल ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या बाहेर जेव्हा होतं तेव्हा त्याला इन व्हिट्रो असं म्हटलं जातं. सो इन विवो आणि इन व्हिट्रो हे बायोलॉजीमध्ये 2 टर्म्स जे आहेत ते यूज केल्या जातात. मग इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. व्हॉट इज फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशन इज फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. एग आणि स्पर्म याच्या फ्युजनला काय म्हटलं जातं? फर्टिलायझेशन. सो आपण स्टडी करतो आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. सो इन व्हिट्रो फर्टिलायझेशन देर इज फ्युजन ऑफ फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट आउटसाईड द बॉडी. बॉडीच्या बाहेर मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन घडवून आणणं याला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF असं म्हटलं जातं. सो हे टेक्नॉलॉजी कोणामध्ये यूज केलं जातं? त्याच कपलमध्ये यूज केलं जातं who have obstacle in oviduct or less sperm count. सपोज ओव्हिडक्टमध्ये जर ऑब्स्टॅकल असेल तर त्या फिमेलमध्ये सक्सेसफुली एग प्रोड्यूस होत आहे. मेल बॉडीमध्ये स्पर्मचा काउंटसुद्धा नॉर्मल आहे पण ते स्पर्म आणि एग फर्टिलाइज नाही होऊ शकत बॉडीमध्ये कारण त्या ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल आहे. सो बघा, सपोज जर हे ओव्हिडक्ट असेल आणि या ओव्हिडक्टमध्ये जर ऑब्स्टॅकल असेल तर या ठिकाणी एग आलेला आहे पण याच्याबरोबर फ्यूज होण्यासाठी स्पर्म इकडे एंटर करू शकत नाही. सो असा जर प्रॉब्लेम असेल तर एग व्यवस्थित आहे, स्पर्म व्यवस्थित आहे, युटेरसमध्ये इम्प्लांटेशनसुद्धा व्यवस्थित होऊ शकतं पण ती जी फर्टिलायझेशनची प्रोसेस ओव्हिडक्टमध्ये होते ती होऊ शकत नाही. तर हा एक प्रॉब्लेम असू शकतो. किंवा सेकंड आहे लेस स्पर्म काउंट. जर मेलमध्ये स्पर्मचा काउंट लेस असेल किंवा खूप कमी असेल तर ते जे स्पर्म आहेत ते सक्सेसफुली एगपर्यंत पोहोचू शकत नाही आणि फर्टिलायझेशन होत नाही. तर मी 2 प्रॉब्लेम सांगितले. एक ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट आणि सेकंड लेस स्पर्म काउंट. सो ज्या कपल्समध्ये फिमेलमध्ये ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल असेल किंवा मेल्समध्ये स्पर्म काउंट जर कमी असेल तर त्या कपल्सच्या बाबतीत IVF ही टेक्निक यूज केली जाते. मग या टेक्निकमध्ये काय केलं जातं तर फिमेल जी आहे तिच्या बॉडीमधला जो एग आहे तो एग रिमूव्ह केला जातो आणि मेलच्या बॉडीमध्ये जो काही स्पर्म आहे तो स्पर्म रिमूव्ह केला जातो. सो फिमेल तिच्या बॉडीमधून एग कलेक्ट केला जातो आणि मेल किंवा त्या फिमेलचे जे हजबंड आहेत त्यांच्या बॉडीमधून स्पर्म कलेक्ट केले जातात. सो एग आणि स्पर्म
कलेक्ट केले किंवा बॉडीमधून बाहेर रिमूव्ह केलेले आहेत. फिमेलच्या बॉडीमधला एग आणि त्या फिमेलचे जे हजबंड असतील त्यांच्या बॉडीमधून स्पर्म कलेक्ट केलेले आहेत. या दोघांचंही एग आणि स्पर्म यांचं फ्युजन बॉडीच्या बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये काही कंडिशन्स क्रिएट करून त्या टेस्ट ट्यूबमध्ये एग आणि स्पर्म यांचं फ्युजन जे आहे ते घडवून आणलं जातं आणि यालाच म्हटलं जातं इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये झालं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर थोडाफार सेलचं डिव्हिजन झालं की प्रॉपर टाईमला तो जो एम्ब्रिओ तयार झाला आहे तो त्या फिमेलच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. कारण फिमेलमध्ये oocyte प्रोडक्शनला काही प्रॉब्लेम नाही आहे, इम्प्लांटेशनला सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. जर फक्त ओव्हिडक्टमध्ये काही अडथळा असेल किंवा मेलच्या बाबतीत स्पर्म काउंट फक्त जर कमी असेल तर या कंडिशनमध्ये फिमेलच्या बॉडीमधून रिमूव्ह केलेलं एग आणि मेलच्या बॉडीमधून रिमूव्ह केलेले स्पर्म लॅबमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये फ्यूज केले जातात. सो फर्टिलायझेशन कुठे झालं? टेस्ट ट्यूबमध्ये. आणि टेस्ट ट्यूबमध्ये फॉर्म झालेला ह्या जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ त्या फिमेलच्या युटेरसमध्ये योग्य वेळी इम्प्लांट केला जातो आणि याला म्हटलं जातं इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन कुठे झालं? टेस्ट ट्यूबमध्ये. सो याला टेस्ट ट्यूब बेबी असं सुद्धा म्हटलं जातं. सो इन व्हिट्रो फर्टिलायझेशन हे फर्स्ट टेक्निक आपलं झालेलं आहे. या टेक्निकमध्ये तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक, हे टेक्निक कधी यूज केलं जातं, रिझन दिलेलं आहेत. जर ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल असेल तर किंवा स्पर्म काउंट कमी असेल तर. आणि 2, या टेक्निकमध्ये काय केलं जातं. काय केलं जातं IVFमध्ये? फर्टिलायझेशन जे आहे ते कुठे केलं जातं? टेस्ट ट्यूबमध्ये. आणि जो एम्ब्रिओ फॉर्म होतो तो एम्ब्रिओ त्या फिमेलच्या युटेरसमध्ये नंतर ट्रान्सप्लांट केला जातो, नंतर इन्सर्ट केला जातो. सो दिस इज इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. नेक्स्ट आहे सरोगसी. सरोगसीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. हा कधी यूज करायचं, हे टेक्निक कधी यूज करायचं? जर फिमेलच्या युटेरसमध्ये इम्प्लांटेशनमध्ये प्रॉब्लेम असेल तर हे टेक्निक यूज केलं जातं. आता बघा, तिच्या ओव्हरीमध्ये एग प्रोड्यूस होतं आहे, ओव्हिडक्टमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, तिथं एग आणि स्पर्मचं फ्युजनसुद्धा सक्सेसफुली होतं आहे. पण एग आणि स्पर्मचं फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि हा झायगोट डेव्हलप होऊन एम्ब्रिओ तयार होतो. हा एम्ब्रिओ त्या फिमेलच्या युटेरसमध्ये इम्प्लांट होतो. सो इथं डायग्रॅममध्ये बघा सगळ्यांनी. सपोज ही ओव्हरी असेल तर ओव्हरीमध्ये एग फॉर्म झालेला आहे, हा ओव्हिडक्टमध्ये जातो. ओव्हिडक्टमध्ये एग आणि स्पर्म ह्या दोघांचं फ्युजनसुद्धा होतं. फ्युजननंतर झायगोट फॉर्म होतो आहे, एम्ब्रिओ फॉर्म होतो आहे. पण हा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ त्या मदरच्या युटेरसमध्ये स्वतःला इम्प्लांट करू शकत नाही. जर एम्ब्रिओ इथं इम्प्लांट नाही झाला तर त्या एम्ब्रिओची जी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट आहे ती सक्सेसफुल होणार नाही. का नाही होणार? तुम्हाला माहिती आहे, इम्प्लांटेशन झाल्यानंतर प्लासेंटा हा ऑर्गन तयार होतो आणि प्लासेंटामधून न्यूट्रियंट, ऑक्सिजन ज्या काही गोष्टी फिटसला गरजेच्या आहेत त्या सप्लाय केल्या जातात आणि फिटसच्या बॉडीमध्ये तयार झालेलं वेस्ट मटेरियल त्याच्या बॉडीमधून रिमूव्ह केलं जातं. तर हे जे आहे ते इम्प्लांटेशन नंतरच होऊ शकतं, त्यानंतरच त्याची डेव्हलपमेंट होऊ शकते. जर इम्प्लांटेशन नाही झालं तर हा एम्ब्रिओ डिजनरेट होतो किंवा किल होतो आणि बॉडीच्या बाहेर रिलीज केला जातो. तर यासाठी जर सक्सेसफुल इम्प्लांटेशन होत नसेल तर कोणतं टेक्निक यूज केलं जाणार आहे? सरोगेसी. ठीक आहे. सो फर्स्ट पॉईंट होता की कधी यूज करायचं, कोणत्या प्रॉब्लेममध्ये यूज करायचं. आता सेकंड, या टेक्निकमध्ये काय केलं जातं. सो काय केलं जातं बघा. सी, जी काही फिमेल असेल तर त्या फिमेलच्या बॉडीमधले जे काही oocyte आहेत किंवा एग आहेत ते कलेक्ट केले जातात. त्यानंतर ह्या फिमेलचं जो काही हजबंड असेल त्याच्या बॉडीमधून स्पर्म जे आहेत ते कलेक्ट केले जातात. सो जे कपल आहे त्या कपलपैकी फिमेलकडून काय घेतलं आहे? एग आणि मेलच्या बॉडीमधून स्पर्म. हे एग आणि स्पर्म टेस्ट ट्यूबमध्ये जे आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशनमध्ये शिकलो त्या पद्धतीनं टेस्ट ट्यूबमध्ये हे दोन्हीही फर्टिलाइज केले जातात. एम्ब्रिओ तयार केला जातो आणि एम्ब्रिओ तयार केल्यानंतर
इथं जो तयार झालेला एम्ब्रिओ आहे तो दुसऱ्या फिमेलच्या युटेरसमध्ये, ज्या फिमेलचं युटेरस नॉर्मल असेल अशा फिमेलच्या युटेरसमध्ये हा एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट केला जातो. सो इट इज कॉल्ड ॲज सरोगेसी. सो सरोगेसीमध्ये या कपलमध्ये जी फिमेल आहे त्या फिमेलच्या युटेरसमध्ये इम्प्लांटेशनमध्ये डिफिकल्टी होती, म्हणून हे टेक्निक यूज केलं. टेक्निकमध्ये काय केलं तर त्या कपलपैकी फिमेलकडून एग कलेक्ट केले आणि मेलकडून स्पर्म. एग आणि स्पर्म या दोघांचं फर्टिलायझेशन कुठे केलं, टेस्ट ट्यूबमध्ये. आणि जो एम्ब्रिओ तयार झालेला आहे तो दुसऱ्या फिमेलच्या युटेरसमध्ये, जिचा युटेरस नॉर्मल आहे तिच्या युटेरसमध्ये तो ट्रान्सप्लांट केला जातो आणि तिथं तो ग्रो केला जातो. ही जी फिमेल आहे या फिमेलला सरोगेट मदर असं म्हटलं जातं आणि जे ऑफस्प्रिंग किंवा जे चाइल्ड डेव्हलप होतं आहे ते या कपल्स आहे. सो यावेळी ज्या फिमेलची डिझायर किंवा इच्छा आहे किंवा काही मोबदल्याच्या कारणासाठी ह्या युटेरसमध्ये, स्वतःच्या युटेरसमध्ये दुसऱ्याचं फिटस ग्रो करण्यासाठी तयार आहे, अशा फिमेलच्या नॉर्मल युटेरसमध्ये तो एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट केला जातो आणि ग्रो केला जातो. सो हे होतं सेकंड टेक्निक, सरोगेसी. त्यानंतर थर्ड टेक्निक आहे स्पर्म बँक और सीमेन बँक. मग यात काय सांगितलेलं आहे बघा, हे टेक्निक कधी यूज करायचं, वेन देअर इज प्रॉब्लेम इन स्पर्म प्रोडक्शन. जेव्हा स्पर्म प्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा मेलच्या बॉडीमध्ये स्पर्म जास्त प्रोड्यूस होत नाही आहेत किंवा काउंट कमी आहे, अशा कंडिशनमध्ये हे टेक्निक यूज केलं जातं. याच्यामध्ये जे डिझायर मेन आहेत म्हणजे ज्यांची इच्छा आहे स्पर्म किंवा सिमेन डोनेट करण्याची, अशा मेलच्या बॉडीमधून इजॅक्युलेट झालेलं जे सिमेन आहे ते सिमेन कलेक्ट केलं जातं आणि हे जे कलेक्ट केलेलं सिमेन आहे ते स्पर्म बँकमध्ये स्टोअर केलं जातं. ही कन्सेप्ट ब्लड बँकसारखीच आहे. जसं ज्यांना ब्लड डोनेट करायचं आहे त्यांचं ब्लड घेतलं जातं, बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केलं जातं आणि त्या ब्लड बँकमध्ये ते स्टोअर केलं जातं. ज्यांना गरज असेल त्यांना योग्य वेळी ते ब्लड दिलं जातं. सेम वेनी इथे सुद्धा ज्या कपलमध्ये मेलमध्ये स्पर्म जास्त प्रोड्यूस होत नाहीत त्यांच्या बाबतीत हे सोल्युशन आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, सिमेन बँकमध्ये काय होतं तर ज्या मेलची इच्छा आहे सिमेन डोनेट करण्याची, त्या मेलच्या बॉडीमधून इजॅक्युलेशन झालेलं जे सिमेन आहे ते सिमेन कलेक्ट केलं जातं. कलेक्ट करून ते कुठे स्टोअर केलं जातं, स्पर्म बँकमध्ये स्टोअर केलं जातं. समजा एखादं कपल असेल मेल अँड फिमेल, तर या कपलमध्ये फिमेलच्या बॉडीमध्ये एग सक्सेसफुली प्रोड्यूस होतो आहे, फक्त मेलमध्ये स्पर्म प्रोड्यूस होत नसतील तर त्या कंडिशनमध्ये या फिमेलच्या बॉडीमधला एग रिमूव्ह केला जातो. सिमेन बँकमधले स्पर्म घेतले जातात. एग आणि स्पर्मचं फ्युजन जे आहे ते टेस्ट ट्यूबमध्ये केलं जातं आणि तयार झालेला जो एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ ह्या कपलपैकी जी फिमेल आहे तिच्या युटेरसमध्ये ट्रान्सप्लांट केला जातो. सो यावेळी स्पर्म बँक हे यूजफुल टेक्निक आहे. याच्यामध्ये ज्या मेनकडून किंवा ज्या मेलकडून स्पर्म घेतले जात आहेत त्याचं फिजिकल आणि मेंटल चेकअप केलं जातं. थरो मेंटल आणि फिजिकल चेकअप केल्यानंतरच स्पर्म कलेक्ट केले जातात आणि लास्ट ज्या मेननी स्पर्म दिलेले आहेत त्यांचं नेम जे आहे ते कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं किंवा डिस्क्लोज केलं जात नाही, सिक्रेट ठेवलं जातं. नेम सांगितलं जात नाही की ते सिमेन कोणत्या मेनपासून कलेक्ट केलेलं आहे. सो दिस इज अबाउट मॉडर्न टेक्नॉलॉजी विच इज यूज्ड in the problem for those couple which cannot have child. So 3 technique: first in vitro fertilization, surrogacy and sperm bank. in vitro fertilization मध्ये तुम्हाला सांगितलं एग आणि स्पर्म टेस्ट ट्यूबमध्ये फ्यूज करून मग युटेरसमध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. इथेही एग आणि स्पर्म टेस्ट ट्यूबमध्येच फ्यूज केलं जातं. फक्त दुसरी फिमेल जिचं युटेरस नॉर्मल आहे तिच्या युटेरसमध्ये ते ट्रान्सप्लांट केलं जातं. आणि स्पर्म बँकमध्ये सांगितलं जर कपलपैकी मेलमध्ये स्पर्म प्रोड्यूस होत नसतील तर त्या कंडिशनमध्ये सिमेन बँकमधून स्पर्म घेतले जातात. एग आणि स्पर्मचं फ्युजन इन व्हिट्रो किंवा टेस्ट ट्यूबमध्ये केलं जातं
आणि मग तो जो एम्ब्रिओ आहे तो त्या फिमेलच्या युटेरसमध्ये ट्रान्सप्लांट केला जातो. सो स्पर्म किंवा सीमेन घेताना ज्या मॅनची इच्छा आहे त्यांचं इजॅक्युलेटेड स्पर्म किंवा सीमेन घेतले जातात. सेकंड, त्यांचं थरो फिजिकल आणि मेंटल चेकअप केलं जातं. आणि थर्ड, त्यांचं नेम जे आहे ते सिक्रेट ठेवलं जातं. सो दिस इज अबाउट दी रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. सो इथं आपण हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत ट्विन्स. ओके, सो ट्विन्स जे आहेत ते 2 टाईपचे ट्विन्स आहेत. सो त्याचे डिटेल जे आहेत ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सो सी, next point is twins. So what are twins? See, if 2 embryo develops simultaneously in same uterus and thus 2 offspring delivered simultaneously, such offsprings are called twins. समजा एकाच युटेरसमध्ये सायमल्टेनियसली 2 एम्ब्रियो जर डेव्हलप झाले, एकाच युटेरसमध्ये जर 2 एम्ब्रियो एकाच वेळी डेव्हलप झाले आणि त्या 2 एम्ब्रियोंपासून 2 ऑफस्प्रिंग फॉर्म होऊन जर सायमल्टेनियसली डिलिव्हर झाले तर त्यांना ट्विन्स असं म्हटलं जातं. आता बघा, हे जे 2 एम्ब्रियो फॉर्म होत आहेत याच्यासाठी किंवा ट्विन्स जे आहेत या ट्विन्सच्या 2 टाईप आहेत किंवा ट्विन्सच्या 2 कंडिशन आहेत. सो फर्स्ट, मोनोझायगोटिक ट्विन. सेकंड, डायझायगोटिक ट्विन. सो ट्विनचे हे 2 मेन टाईप्स पडतात. सो ट्विन्समध्ये काय सांगितलं बघा, जर एकाच युटेरसमध्ये एका वेळी 2 एम्ब्रियो डेव्हलप झाले आणि 2 एम्ब्रियोंपासून 2 ऑफस्प्रिंग डेव्हलप होऊन सायमल्टेनियसली डिलिव्हर झाले तर यांना ट्विन्स असं म्हटलं जातं. मग आता हे जे ट्विन्स आहेत या ट्विन्सचे 2 टाईप पडतात, मोनोझायगोटिक ट्विन अँड डायझायगोटिक ट्विन. मोनोझायगोटिक ट्विन जे आहेत ज्यांना आपण सयामी जोडी किंवा ते जे ट्विन्स आहेत ते एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात किंवा एकमेकांच्या सारखे सेम दिसतात ते असतात मोनोझायगोटिक ट्विन. आणि जे डायझायगोटिक ट्विन असतात हे ट्विन एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात किंवा त्यांचे फीचर जे आहेत ते वेगवेगळे असतात. याशिवाय मोनोझायगोटिक ट्विन जे आहेत ते एकतर दोन्हीही मुली असतात किंवा दोन्हीही मुलं असतात. तर डायझायगोटिक ट्विनमध्ये कधीकधी दोन्हीही मुली असू शकतात, कधी दोन्ही मुलं असू शकतात किंवा कधीकधी एक मुलगा आणि एक मुलगी असंही असू शकतं. मग हे काय आहेत, मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय आणि हे कसे डेव्हलप होतात, आणि डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय आणि हे कसे डेव्हलप होतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या 3 टेक्निक स्टडी केल्या. IVF, त्यानंतर सेकंड टेक्निक तुम्हाला सांगितली ती होती सरोगसी, आणि लास्ट स्पर्म बँक और सीमेन बँक, आणि त्यानंतर ट्विन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केलेला आहे. ट्विन्सची डेफिनेशन सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. याचे मोनोझायगोटिक ट्विन आणि डायझायगोटिक ट्विन यांचे डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे स्टॉप करतो आहे. सो थँक्यू.